इंग्रजीचा पेपर कसा सोडवावा? संपूर्ण पेपर सोडवला तरी 80 पैकी 80 मार्क्स पडतच नाहीत. असं का होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला भेटणार आहेत. तर पहा स्टुडंट्स, तुम्हाला फक्त ह्या गोष्टी करायच्या आहेत ज्या मी तुम्हाला इथे सांगते आहे. सो सी हिअर, 80 पैकी 80 मार्क्स न पडण्याचं महत्त्वाची कारणं कोणती कोणती असतात तीही आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तशाच प्रकारे पेपर प्रेझेंटेशन आदर्श स्वरूपाचं कसं असावं जेणेकरून की आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स हे एक्झामिनरकडून मिळू शकतात. कारण फर्स्ट इम्प्रेशन इज द बेस्ट इम्प्रेशन. ओके, सो बघा, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही कोणती करणार आहात तर ती म्हणजे पहा, तुम्हाला इथे दिसेल की इथे तुम्हाला मार्जिन मारलेल्या बघा किती मारलेल्या आहेत. सो या तुम्हाला मार्जिन दिसतील. ही सगळ्यात मोठी मार्जिन आहे, त्याच्यानंतर ही एक मार्जिन आणि ही एक मार्जिन, 1 2 3 या प्रकारे तुम्हाला 3 मार्जिन मारायच्या आहेत. त्याचं मेन कारण असं आहे की आपल्याला मेन क्वेश्चन नंबर जो आहे तोच फक्त इकडच्या मार्जिनमध्ये यायचा आहे. इथे तुम्हाला दिसेल पहा, पेपरमध्ये हे मार्क्स चेक केलेले दिसतील, तुम्हाला लिहिलेले दिसतील. सो असे मार्क लिहिण्यासाठी ही पहिली मार्जिन जी आहे ती आपल्याला रिकामी लागणार आहे. सो त्यासाठी ही एक मार्जिन रिकामी राहील. त्यानंतर ही दुसरी मार्जिन, याच्यामध्ये आपण मेन बिट्स नंबर लिहिणार आहोत. त्याच्यानंतर त्यातही पुन्हा सबबिट्स जे असतात, जसं की इथं रोमन लिपीमध्ये दिसतील तुम्हाला 1 2 3 4, तर हे लिहिण्यासाठी आपण तिसरी मार्जिन वापरणार आहोत. तर अशा प्रकारे विशेष करून इंग्रजीच्या पेपरसाठी 3 मार्जिन अवश्य मारा, जेणेकरून की तुमचे लिहिलेले जे मार्क्स असतात ना ते अशा प्रकारे सेपरेट राहतील आणि ते लपणार नाहीत. इथे जर ह्याच्यामध्ये जर लिहिले हे मार्क्स तर एखाद्या वेळेस ओव्हर रायटिंग होते, याच्यामध्ये हा नंबर लपला जातो आणि मार्क्स आपल्याला मोजताना प्रॉब्लेम होतो किंवा ते मोजल्या जात नाहीत. आता बघा कशा पद्धतीनं लिहायला हवं. सो प्रश्नपत्रिका जी आहे ती तुम्हाला माहिती आहे आपली कशी असते ती. पहिला जो क्वेश्चन असतो तो डू ॲज डिरेक्टेडचा असतो, लँग्वेज स्टडीमधला. तर त्याच्यामध्ये आपल्याला कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स असा प्रश्न असतो. बघा इथे या पद्धतीनं एकाखाले एक लिहायचं आहे. फक्त हे लक्षात ठेवा की हे शब्द जे आहेत ते एकाखाले एक लिहा आणि इथे तुम्हाला अंडरलाईन केलेली दिसेल वेगळ्या पेनने. सो तुम्ही जी रिकामी जागेतला लेटर भरलेला आहे ते तुम्हाला इथे वेगळ्या शाईनं लिहिलेलं दिसेल. जसं की इथं बघा जीच्या खाली अंडरलाईन आहे, इथे ईच्या खाली अंडरलाईन आहे, इथं आयच्या खाली अंडरलाईन आहे. सो अशा पद्धतीनं तुम्ही जे फिल इन द ब्लँक लिहिलेली आहे त्याच्या खाली अंडरलाईन जरूर करा. त्याच्यानंतर याच्या पुढचे जे बिट्स आहेत बघा अशा पद्धतीनं पद्धतशीर इथं मेन क्रमांक टाकलेला आहे 2 आणि 2 मधला जो पहिला आणि दुसरा आहे तो तिसऱ्या मार्जिनमध्ये लिहिलेला दिसून येईल. हीच पद्धत तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनच्या वेळेस फॉलो करायची आहे. त्याचबरोबर बघा आपला जो चौथा बीट असतो तर याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने लक्षात येईल पहा की चौथ्या बीटच्या पूर्वी आपण दुसऱ्या बीटबद्दल बोलूया, ज्याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर असतं. हे अल्फाबेटिकल ऑर्डर लिहिलेलं आहे. हे सुद्धा तुम्ही याच पद्धतीनं एकाखाली एक लिहिलं तर अधिक उत्तम दिसेल, अधिक छान दिसेल. अशीच एक आदर्श उत्तरपत्रिका मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये सुद्धा 2-3 उत्तरपत्रिका देईल, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पण उत्कृष्टरित्या लिहिलेलं तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. तर त्या शॉर्ट्स तुम्ही नक्की पहा. सो पहा या पद्धतीनं एकाखाली एक तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरचे शब्दसुद्धा याच पद्धतीनं लिहायचे. तसे जर लिहिलं तर अधिक उत्तम दिसतं. चौथा बीट पहा, याच्यामध्ये आपल्याला 4 शब्द लिहायचे असतात. एका मोठ्या शब्दापासून कंपाऊंड वर्ड दिलेला असतो, त्यापासून आपल्याला 4 कमीत कमी 4 वेगवेगळे शब्द लिहायचे असतात. तर ते सुद्धा या पद्धतीनं आपण एकाखाली एक या पद्धतीनं लिहावेत. इथे मी दोन्ही पद्धतीनं लिहून दाखवलेत, परंतु या पद्धतीपेक्षा ही पद्धत लिहिली तर तुम्हाला जास्त मार्क पडतात. आता पहा तुम्हाला नेक्स्ट बीट दिसेल. इथे तुम्हाला एक वर्ड दिलेला असतो आणि त्या शब्दाशी संबंधित तुम्हाला शब्द भरायचे असतात, ज्याला आपण रिलेटेड वर्ड्स म्हणतो. पहा अशा पद्धतीनं अगदी व्यवस्थितरित्या हे शब्द तुम्हाला चौकटीमध्ये लिहिलेले दिसतील. ओके, रेक्टँगल केलेले आहेत. याच पद्धतीनं तुम्ही पण सोडवणार आहात. सोडवताना लक्षात घ्यायचे 4च शब्द सांगितलेत, परंतु इथे तुम्हाला 6 लिहिलेले दिसतील, कारण एक्स्ट्राचे 1-2 शब्द आपण नक्कीच लिहावेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला असतो, ज्यामध्ये तुम्हाला वर्ड चेन दिलेली असते. सो वर्ड चेन या पद्धतीनं लिहायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला बाण दिलेले असतात. ते बाण जर तुम्ही दाखवलेत तर अधिक उत्तम राहतं. जशा पद्धतीनं बघा तुम्हाला इथे बाण दिलेले दिसत नाहीत, मी जिथं दाखवते तुम्हाला या पद्धतीचे आपल्याला हे जे बाण आहेत ते आपल्याला दाखवायचे आहेत. शेवटच्या ई लेटरपासून आपण इथे
नवीन शब्द लिहिलेला आहे, त्याच्यानंतर याच्या पुढचा शब्द. ओके. सो या पद्धतीनं आपल्याला हे बाण दाखवून हा क्वेश्चन सोडवायचा असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. हे सगळे जे क्वेश्चन सोडवलेले आहेत तिथं तुम्हाला इथं अंडरलाईन केलेलं दिसेल. सो जिथं जिथं आवश्यक आहे तिथं तिथं तुम्हाला अंडरलाईन करणं आवश्यक आहे. अंडरलाईन केलं तर उठावदार दिसतं आणि एक्झॅक्ट जे आन्सर आहे त्यावरच एक्झामिनरचं लक्ष जातं, त्याचा पेपर लवकर चेक होतो आणि तुम्हाला मार्क्स चांगले पडतात, इम्प्रेशन राहतं. सो क्वेश्चन नंबर 2A तुम्हाला इथे दिसेल पहा, सेक्शन सेकंड लिहिलेलं दिसेल. अशा पद्धतीनं सेक्शनचा सुद्धा उल्लेख जरूर करा. पहा इकडे मेन मार्जिनमध्ये तुम्हाला पेपर चेक केलेला दिसेल, त्याचे मार्क दिसतील. अशा पद्धतीनं आपल्याला मार्क द्यावे लागतात, त्यासाठी 3 मार्जिन जरूर मारा. त्याच प्रकारे बघा, हे जे आन्सर लिहिलेले आहे तिथे मेन अंडरलाईन केलेलं तुम्हाला दिसतील. आणि प्रत्येक एक क्वेश्चन झाल्याच्या नंतर दुसरा बीट लिहिताना मध्ये 1 लाईन तुम्ही ब्लँक सोडलेली तुम्हाला दिसेल, तर हे पण तुम्हाला नक्की करायचं आहे. A5 म्हणजे पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. पहा याच्यामध्ये तुम्हाला योग्य प्रकारे अंडरलाईन केलेलं दिसतील. आन्सर सुद्धा तुम्हाला साधारणतः 6 ते 8 ओळींमध्ये लिहिलेलं दिसेल आणि मेन लाईनला अंडरलाईन केलेली दिसेल. सो याच पद्धतीनं तुम्ही आन्सर जरूर लिहा. शक्य असल्यास तुम्ही 1 लाईन ब्लँक सोडून तुम्ही पॅरेग्राफ सुद्धा पाडू शकता या क्वेश्चनसाठी. सो पॅरेग्राफ पाडून सुद्धा तुम्ही याचा आन्सर लिहू शकता. ट्रू फाल्सचे आन्सर पहा कशा पद्धतीनं पद्धतशीर 1 लाईन सोडून देऊन अगदी सुटसुटीत आणि छान लिहिलेलं आहे. असं लिहिलं तर निश्चितच मार्क्स चांगले पडतात. योग्य ठिकाणी या पद्धतीचे डायग्राम काढायला विसरू नका. त्यानंतर जोड्यांचा प्रश्न बघा, याच पद्धतीनं लिहायचा आहे. म्हणजे एक साईड किंवा एक ग्रुप जो आहे तो लिहून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढे जे आन्सर आहेत तेच तुम्हाला डॅश देऊन या पद्धतीनं लिहायचे आहेत. बरेचसे विद्यार्थी जोड्या लिहित असताना वेगवेगळ्या पद्धतीनं लिहितात. A नंबर, B नंबर वगैरे देऊन लिहितात. कोणी रेषा एकमेकांपर्यंत मारतात. सो असं लिहायचं नाही. इथे दाखवलेल्या पद्धतीनंच तुम्हाला आन्सर लिहायचं आहे जोड्या लावाचं. तशाच प्रकारे बघा, हे ग्रामरचं बीट आहे. इथे सुद्धा अंडरलाईन केलेली तुम्हाला दिसून येईल. तुम्हीही याच पद्धतीने करा. त्याच प्रकारे B5 मध्ये इथे सिम्पली तुम्हाला खूप मोठं आन्सर लिहायची गरज नाही. B5 इथे पण पर्सनल रिस्पॉन्स आहे, पण फक्त नावं विचारलेली होती, त्यामुळे या पद्धतीनं आन्सर सोडवा. 3 मार्जिन तर तुम्हाला कशा मारायच्या हे समजलंच आहे. आता या पद्धतीनं पहा, कशा पद्धतीनं बॉक्स सुद्धा खूप सुंदर अशा पद्धतीनं ब्लॅक पेननं किंवा पेन्सिलनं मारा, जेणेकरून की तुम्हाला उठावदार दिसेल. थोडक्यात अपोजिट पेन वापरायचे आहेत. ब्ल्यूनं लिहित असाल तर ब्लॅकनं अंडरलाईन करा, ब्लॅकनं लिहिलेलं असेल तर ब्ल्यूने अंडरलाईन करा. ओके. सो ग्रीन पेन मात्र अजिबात वापरायचा नाही आहे, रेडसुद्धा वापरायचा नाही आहे. सो पेन्सिलनं जर तुम्ही अशा पद्धतीनं करत असाल तर मात्र काळजी घ्या की पेन्सिलचा काळा रंग तुमच्या हाताला लागणार नाही, कारण तो पसरल्या जातो. त्याऐवजी काळा पेन वापरला तर बेटर राहील. ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम लिहिण्याची एक मेथड इथे मी तुम्हाला दाखवते आहे. जशा पद्धतीनं इथे पॉईंट्स घेतलेले आहेत आणि पॉईंट्सला तुम्ही अशा पद्धतीनं ब्लॉक करू शकता आणि त्याच्या पुढे आन्सर लिहू शकता. आणखी एक मेथड खूप सुंदर असते, ज्याच्यामध्ये आपण फरक स्पष्ट करासारखे 2 भाग पाडू शकतो. त्यामध्ये हे टायटल वगैरे हे एका भागात लिहू शकतो आणि दुसऱ्या पूर्ण भागामध्ये आपण हे लिहू शकतो. दुसऱ्या एका पेपरमध्ये तुम्हाला या पद्धतीचं आन्सर लिहिलेलं मी जरूर दाखवेल. सो याच्या 2 मेथड आहेत, त्या 2 मेथड नीट लक्षात घ्या. इथे सुद्धा मेन पॉईंटला अंडरलाईन केलेलं तुम्हाला दिसेल. इथेही तुम्हाला 3 मार्जिन दिसतील. सो बघा, 5 पैकी 5 मार्क्स पडलेले आहेत. क्वेश्चन 4B म्हणजे समरी रायटिंग. पहा, या पद्धतीनं समरी रायटिंग बॉक्स करून तुम्ही लिहू शकता, म्हणजे अगदी छान दिसतं. लिहिल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल मग असं लिहिलं नाही तर मार्क पडत नाहीत का? तर असं काही नसतं, परंतु या पद्धतीनं लिहिलं तर एक आकर्षकपणा निर्माण होतो आणि नक्कीच एक्झामिनरवर त्याची छाप पडते आणि तुम्हाला छान मार्क्स नक्कीच पडतात. इथे तुम्हाला टायटल पण दिलेलं दिसेल. सो समरीसाठी टायटल जरूर द्या, म्हणजे 5 पैकी 5 मार्क्स पडतील. इथे तुम्हाला ह्या विद्यार्थ्याला 4 मार्क्स पडलेले दिसतील. त्यानंतर पहा, इन्फॉर्मल लेटर. इन्फॉर्मल लेटरचा जो फॉर्मॅट आहे तो योग्य पद्धतीने इथे फॉलो केलेला दिसतो. एकाखाली एक येतील या पद्धतीनं ॲड्रेस लिहिलेला आहे, डेट लिहिलेली दिसते ज्यामध्ये महिन्याचं नाव आलेलं आहे, सॅल्युटेशन. त्यानंतर 1 लाईन ब्लँक सोडलेली आहे. पॅरेग्राफ पाडताना पण 1 लाईन ब्लँक सोडलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी पॉईंटला पहा अंडरलाईन केलेल्या तुम्हाला दिसून येतील. सो याच पद्धतीनं पत्र जरूर सोडवा. प्रत्येक रायटिंग स्किलचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. कोणताही रायटिंग स्किलचा प्रश्न लिहित असताना या पद्धतीनं हेडिंग जरूर द्या. पहा, इथे डबल अंडरलाईन करून हेडिंग दिलेली आहे.
सो याच पद्धतीनं प्रत्येक रायटिंग स्किलची हेडिंग जरूर द्या. व्हर्बल टू नॉन व्हर्बल या क्वेश्चनमध्ये बघा कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपाचा टेबल दिलेला असतो. जसा इथे दिलेला आहे तो या पद्धतीनं व्यवस्थित काढा. तो बसणार नसेल तर पेज आडवं करून सुद्धा तुम्ही हा क्वेश्चन सोडवू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, स्टोरी रायटिंग. मेन पॉईंटला अंडरलाईन केलेलं दिसेल, इथे हेडिंग टाकलेलं दिसेल. तुम्ही बॉक्समध्ये टाकू शकता किंवा डबल अंडरलाईन किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये सुद्धा ते हेडिंग लिहू शकता. तुम्हाला लिहिलेलं दिसेल. प्रत्येक क्वेश्चन जो आहे स्टोरी रायटिंग लिहित असताना तर तुम्हाला सिंपल पास्टमध्येच स्टोरी रायटिंग ही लिहिली पाहिजे मेनली. आणि याचे डिटेल व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. जर तुम्हाला जमत नसेल तर जरूर अभ्यासा. सगळ्यात महत्त्वाचा लास्ट सेक्शन आहे 5 मार्कांचा सहज मार्क देणारा. परंतु चुका होतात पहा, इथे लिहित असताना पहा छोटे छोटे चुका होऊ शकतात, त्या टाळायच्या आहेत तुम्हाला. याच मेथडने तुम्हाला लिहायचं आहे. प्रत्येक बीट झाल्याच्या नंतर 1 लाईन सोडा आणि वेळ मिळाल्यानंतर तिथे तुम्ही रेषा मारू शकता. सो या पद्धतीनं व्यवस्थित लिहायचं आहे. मराठीच्या वाक्यरचना सुद्धा करेक्ट असणं गरजेचं आहे. शब्द सुद्धा करेक्ट असणं गरजेचं आहे, जेणेकरून आउट ऑफ मार्क्स पडतात. सो स्टुडंट्स, कशी वाटली ही आदर्श उत्तरपत्रिका ते मला जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुम्हाला जर काही डिटेल अजून हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा. सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. एक वेळेस प्लेलिस्ट जरूर चेक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.